दरम्यान पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। भिडे पुलावरची दृश्य तुम्ही पाहताय, पूल पाण्याखाली गेलेला आहे। यामुळे अर्थातच वाहतुकीला मोठा फटका बसतोय। दरम्यान पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, भिडे पुलाच्या जवळ उभे। सागर, आपल्या आजूबाजूला आम्ही पाहतोय जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी आहे। सध्या काय परिस्थिती आहे तिथे? नक्की, मी आता बाबा भिडे पुलावरती आहे आणि या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय। त्याचबरोबर या ठिकाणच्या क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी जे आहेत ते सतर्कतेचा इशारा या ठिकाणच्या नागरिकांना देतात। त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत ते आपल्या टपऱ्या असतील किंवा दुकानांमधलं साहित्य जे आहे ते बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतात। खडकवासला धरणामधून 29,000 क्युसेक्सने पाणी जो आहे त्याचा विसर्ग करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आता आपण जर पाहिलं तर बाबा भिडे पुलावरती ही अवस्था आहे आणि एका साईडला वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, पूर्ण शिवलिंग जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर व्यावसायिकांची लगबग जी आहे, आपलं साहित्य खराब होऊ नये, फ्रीज असतील किंवा इतर साहित्य असतील ते काढण्यासाठी सर्वजण पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांची कसरत जी आहे ती सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच माझ्या डाव्या हाताला बाबा भिडे पूल आहे आणि बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। अजूनही बाबा भिडे पुलाचं काम सुरू झालेलं नाहीये। त्यामुळं 29,000 क्युसेक्स विसर्ग झाल्यानंतर बाबा भिडे पूल पूर्णतः पाण्याखाली गेलेला आपल्याला सागर, या संपूर्ण परिस्थितीवर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आणि भिडे पूल पाण्याखाली गेल्याची दृश्य तुम्ही पाहिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।